आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी। मालवण राजकोट किल्ल्यावरील शिवपुतळा कोसळल्याचं प्रकरण जनतेसाठी अत्यंत संवेदनशील असल्याने राज्य सरकारने त्याची अधिक गांभीर्याने हाताळणी करायला हवी होती अशी भावना भाजपच्या केंद्रीय नेत्यांमध्ये असल्याचं आता समजतंय। आणि या प्रकरणामध्ये आता भाजपचं केंद्रीय नेतृत्व हे नाराज असल्याची सुद्धा माहिती समोर येते। मंत्र्यांच्या हास्यास्पद विधानांवरती सुद्धा आता केंद्र नाराज आहे। याला नेमकं कोण जबाबदार यावर भाष्य टाळायला हवं होतं असं सुद्धा म्हटलेलं आहे केंद्रानं। कालच आपण पाहिलेलं होतं या पुतळा कोसळण्याच्या प्रकरणावरती अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत होत्या आणि त्यात मंत्र्यांनी केलेली वक्तव्य ही सुद्धा समोर येत होती। नव्याने आता आम्ही मूर्ती तयार करू आणि ती आम्ही नौदलाला सुपूर्द करू अशा स्वरूपाचं वक्तव्य सुद्धा मंत्र्यांनी केलेलं होतं। तर जोराचा वारा आल्यामुळे आणि खारा वाऱ्यामुळे मूर्ती कोसळली, हा संपूर्ण पुतळा कोसळला अशा स्वरूपाची ही मंत्र्यांची वक्तव्य होती। आणि या मंत्र्यांच्या हास्यास्पद वक्तव्यावरती केंद्रीय नेतृत्व नाराज असल्याची आत्ताची महत्त्वाची बातमी समोर येते। पुतळा कोसळणं यावरून आलेल्या या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आणि त्यावरती आता राज्याने या घटनेची गांभीर्याने दखल घ्यायला हवी होती आणि हास्यास्पद विधानं टाळायला हवी होती। याला कोण जबाबदार यावरही भाष्य टाळायला हवं होतं असंही केंद्रानं म्हटलेलं आहे। केंद्रीय नेतृत्वाचं हे मत आहे आणि त्यामुळेच या संपूर्ण घटनेवरती राज्य सरकारकडनं हाताळणी गांभीर्यानं झालेली नाही असं म्हणत केंद्रानं नाराजी व्यक्त केली आहे। पुतळा अपघात प्रकरणानंतर सगळ्या प्रतिक्रिया समोर आलेल्या होत्या। स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिलेली प्रतिक्रिया होती, त्याच पद्धतीनं पीडब्ल्यूडी कडनं किंवा इतर अनेक विभागांकडनं प्रतिक्रिया दिल्या जात होत्या आणि याच प्रतिक्रिया न देता कुठलंही भाष्य करणं टाळायला हवं होतं असं केंद्रीय नेतृत्वाचं म्हणणं आहे। त्यामुळे केंद्राकडनं प्रचंड नाराजी व्यक्त केली जाते। मुळातच अतिशय महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि स्वाभिमानाचा हा विषय, मात्र तरीही अशा पद्धतीनं शिवरायांचा पुतळा कोसळणं ही संपूर्ण देशातच पहिल्यांदाच घडलेली अशी घटना असेल आणि ज्यावरती ही केलेली भाष्य सुद्धा केंद्रासाठी टीकेची झोड उठवणारी दिसत आहे। अधिक माहिती घेऊयात, राहुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। राहुल, केंद्रीय नेतृत्वाकडनं अतिशय याला आपण म्हणतो की दिलगिरी तर या संपूर्ण प्रकरणावरती देणं भाग होतं, मात्र जी काही वक्तव्य आलेली आहेत त्यावरती नाराजी व्यक्त केली जाते असं कळतंय। त्याचं कारण आहे की छत्रपती शिवाजी महाराज ही महाराष्ट्राची अस्मिता आहे। मी ज्या मालवणच्या समुद्र किनाऱ्यावरती उभा आहे तिथेच केंद्रीय नेतृत्वालाच काय महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनतेला जे प्रश्न पडलेले त्याची उत्तर आहे। हा तो राजकोट किल्ला जिथे दुर्दैवाने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवलेला होता नाविक दलानं आणि आता तो झाकलेला आहे। तर ही दृश्यच इतकी बोलकी आहेत की तिन्ही बाजूला पाणी आहे, एकच एवढा भूभाग आहे। तर साधारणपणे जे वक्तव्य काल मुख्यमंत्र्यांनी केलं की 45 किलोमीटर प्रति तास या वेगानं वारं वाहतं होतं इथं आणि म्हणून ती दुर्घटना घडली असावी। एक प्रकारे केंद्रीय नेतृत्वाचं असं मत झालेलं आहे की अशा पद्धतीचं वक्तव्य म्हणजे राज्य सरकारनं या घटनेतनं स्वतःला दूर करणं आहे। ठीक आहे, इथे या पद्धतीचा किल्ला नाविक दलानं उभारला, त्याचे सगळे तपशील महाराष्ट्रानं आता नीट समजून घेतले की फार कमी कालावधीमध्ये कमी बजेटमध्ये अत्यंत अननुभवी अशा कलाकाराकडनं हा पुतळा उभारला गेला आणि आता केंद्रीय नेतृत्वाची नाराजी असण्याचं हेच कारण आहे की आता राज्य सरकार ज्या पद्धतीनं, कारण सार्वजनिक बांधकाम विभागाचं ते पत्रही महाराष्ट्रात काल व्हायरल झालं की ज्या पत्रामध्ये नाविक दलाला सार्वजनिक बांधकाम विभागानं काही प्रश्न विचारले होते की तो जो पुतळ्याचा नटबोल्ट आहे तो कसा खराब झाला आहे वगैरे। पण प्रज्ञा, जी प्रश्न इथे आल्यानंतर माझ्याही मनात येतात ती हीच आहे। इथे समोर हा सिंधुदुर्ग किल्ला आहे, आता तो महाराष्ट्रातल्या जलदुर्गापैकी अभेद्य जलदुर्गापैकी एक आहे। हा सिंधुदुर्ग किल्ला कित्येक दशकं इथे ताठमानाने उभा आहे, त्याला काही नाही झालं। हा ठीक आहे की हा छत्रपती शिवाजी महाराजांनीच तो किल्ला बांधला होता, हा राजकोट किल्ला असं म्हणतात। इथे इंग्रजांनी इथे आम्हाला व्यापारासाठी वखर करण्याची परवानगी द्या म्हटलं, ती काही परवानगी दिली नाही। पण इतक्या शेजारी असलेला हा किल्ला, ज्या किल्ल्यावरती तुम्ही शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करता, तर महाराष्ट्रातले शिवप्रेमी तर हाच प्रश्न विचारतायत की समोर 300-350 वर्ष निडळ छातीनं उभा असलेला हा जो किल्ला आहे त्याला काही होत नाही, त्याच्या एका चिऱ्याला काही होत नाही आणि या पुतळ्याला मात्र की जी महाराष्ट्राची अस्मिता आहे, बरं ते फार चांगल्या भावनेनं केलं गेलं होतं हेही आपल्याला लक्षात घ्यायला हवं। कुणी जाणीवपूर्वक केलेलं नाही आहे। मी सकाळी इथे आल्यापासून मालवणमधल्या अनेक मंडळींशी बोलतो आहे,
ते जे 45 किलोमीटर प्रति तासचा मुद्दा आहे ना, तिथे पण मतमतांतर आहे. पण बहुसंख्य जणांना वाटतं की मुख्यमंत्र्याचा हा दावा तसा काही फारसा लॉजिकल आपण ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतो तसा नाही आहे की 45 किलोमीटर प्रति तास. हे प्रश्न इथे पडतात. हे ठीक आहे की आता हे अरेबियन सी आहे, तिकडनं वारं वेगानं वाहत येत असतं. आज याच मुद्द्याला घेऊन जसं केंद्रीय नेतृत्व नाराज आहे, तसंच आज या मुद्द्याला घेऊन बऱ्याच राजकीय घडामोडी इथे होणार आहेत. शिवप्रेमीची इथे 10 वाजता शिवप्रेमी हे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ मोर्चा काढणार आहेत. त्याबरोबरच आदित्य ठाकरे हे इथे येणार आहेत, श्री जयंत पाटील येणार आहेत, अंबादास दानवे येणार आहेत. विरोधी पक्षाची नेते मंडळी येऊन जसा केंद्रीय नेतृत्वाला प्रश्न पडलाय तसेच प्रश्न महाराष्ट्र सरकारला विचारणार आहेत की हे झालं कसं. लोकशाही व्यवस्थेमध्ये विरोधकांना तो अधिकार आहे. राज्य सरकारची कशी अडचण झाली ते आपण बघतो आहोत. महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की पुतळा पडला ही दुर्दैवी घटना आहे, परंतु या घटनेमागचं राजकारण कोणी करू नये. या घटनेच्या निमित्तानं ती फार आपण ज्याला एक उत्तम पद्धतीची लोकशाही व्यवस्था म्हणतो की एक फार संवेदनशील घटना घडली आहे आणि त्यातनं कोणी प्रश्न उपस्थित करू नये. पण असं होत नाही लोकशाही व्यवस्थेमध्ये. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका सुद्धा तोंडावरती आहेत, त्यामुळे प्रश्न तर जरूर विचारले जातील. काल आणखीन एक डेव्हलपमेंट घडली प्रज्ञा. जे सल्लागार आहेत ते सल्लागार आणि तो जो 24 वर्षाचा कलाकार आहे त्या मंडळीवरती गुन्हे दाखल केले. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट घडली ते म्हणजे काल आपल्या काही मुलाखती बघून राज्याच्या कला संचालनालयाचे निदेशक असलेले राजीव मिश्रा यांनी संपर्क केला. त्यांनी NDTVला मुलाखत दिली आणि त्यातनं तर इतके धक्कादायक खुलासे केलेत. हा जो पुतळा आता जो काही चबुतऱ्यापासून 43 फूट उंचीचा आहे, मुळामध्ये काल असं लक्षात आलं की फक्त 6 फूट एवढ्या उंचीच्याच क्ले मॉडेलला परवानगी दिलेली होती. आणि आता राजीव मिश्रा असं म्हणतायत की आम्हाला माहितीच नव्हतं की अशा पद्धतीचा तिथे पुतळा उभारला जातोय. मग मी त्यांना हा प्रश्न विचारला की हे तुम्ही जबाबदारीपासून स्वतःला दूर करणं आहे. नाविक दलाचा पण इथे प्रश्न येतो की मग त्यांनी ज्या 6 फुटाच्याच होती तसं असताना इतका मोठा पुतळा उभा करायला परवानगी कशी दिली. त्याहून महत्त्वाचा प्रश्न SPG असतं पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये आणि SPG हा प्रोटोकॉल पाळतच असतं. ते ज्या ठिकाणी पंतप्रधान जातात तिथल्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीची त्यांना माहिती असते. SPGनी कसं काय ह्या संदर्भामध्ये इतके डोळेझाक केली. आणि त्याहून महत्त्वाचा प्रश्न जो केंद्रीय नेतृत्व राज्य सरकारला विचारेल आणि महाराष्ट्रातील जनता विचारेल, जर राजीव मिश्रा म्हणतात त्याप्रमाणे ह्या पुतळ्याच्या उभारणीला कला संचालनालयाची परवानगीच नव्हती तर जिल्हाधिकारी SP यांनी परवानगी कशी दिली. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री ह्या कार्यक्रमाला उपस्थित कसे राहिले आणि पंतप्रधान स्वतः उपस्थित राहत आहेत तर त्याबद्दलची प्रशासकीय पातळीवरती योग्य ती काळजी का नाही घेतली गेली, असे असंख्य प्रश्न बहुधा केंद्रीय नेतृत्वाच्या मनात पडलेले आहेत. आणि म्हणूनच त्यांनी राज्य सरकारच्या ह्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली असं दिसतंय. फार सुंदर निसर्ग आहे. खरं तर इथे पर्यटन वाढीला मदत व्हावी ह्या दृष्टीनं इथे पुतळ्याची उभारणी केली गेली होती. आणि महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि ज्या सिंधुदुर्ग किल्ल्याचं जलदुर्गाचं जे अतूट नातं आपल्याला माहिती आहे की कान्होजी आंग्रेच्या माध्यमातून मराठ्यांनी मोठं आरमार उभा केलं. असं की सगळ्या ठिकाणी इंग्रजांनी आपलं अस्तित्व दाखवलं पण ते इथे येऊ शकले नव्हते. अशा ठिकाणी मी उभा आहे. अगदी खरे राहुल. सगळ्यात महत्त्वाचं आता या संपूर्ण प्रकरणानंतर विरोधक तर अर्थातच अतिशय चिडलेले आहेतच आणि सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा तुम्ही जसं म्हणालात की अनेक प्रश्न पडलेले आहेत. आज जे आंदोलन होणार आहे त्याविषयी सांगाल आणि मुळात यावरती जसं तुम्ही म्हणताय की केंद्रीय नेतृत्व चिडण्यामागचं प्रामुख्यानं कारण की कुठलीही माहिती न घेता एक पोकळ वक्तव्य जी झाली त्यावरती एक प्रकारे दोषारोप ठेवलेले आहेत किंवा एक बोट ठेवलेलं आहे. मुळात कोणतीही घटना घडल्यानंतर त्याची शास्त्रोक्त पद्धतीनं पूर्ण माहिती घेऊनच बोलायला हवं होतं, हे सुद्धा तितकंच अधोरेखित करणं गरजेचं आहे का? केंद्रीय नेतृत्वाचीच खरं तर अधिक जबाबदारी आहे. कारण पंतप्रधान उपस्थित ज्या कार्यक्रमाला राहत आहेत त्या ठिकाणी नाविक दलासारखा देशातल्या सर्वोच्च संरक्षण व्यवस्थेतला एक महत्त्वाचा घटक आहे. तर त्यांनी इतका हलगर्जीपणा कसा काय केला. ठीक आहे, त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची जी अरमानाविषयक भूमिका होती ती संपूर्ण नाविक दलाला अर्पण करायची होती. प्रथम दर्शनी असं दिसतं आहे की पंतप्रधानांनी तारीख दिली इथे येण्यासाठी आणि म्हणून नाविक दलानं अक्षम्य असा हलगर्जीपणा केला. तो यासाठी की त्यांनी अत्यंत अल्प मुदतीत हे काम करून घेतलं. ते काल महाराष्ट्र दिवसवर बघतोय. आता या निमित्ताने राज्य सरकारला प्रश्न विचारणं साहजिक आहे, कारण राज्य सरकारची प्रशासकीय यंत्रणा ही वेगळ्या पद्धतीच्या परवानग्या देत असते. आज वेगवेगळी आंदोलनं होत आहे. एक आंदोलन होत आहे ते म्हणजे शिवप्रेमी हे आज एकत्रित येतील मालवणमध्ये. ते 10 वाजता निषेध मोर्चा काढणार आहेत. 11 वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे जयंत पाटील इथे येणार आहेत. तेही त्या निषेध मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत किंवा त्यांच्या पक्षाचा एक निषेध मोर्चा असेल.
अंबादास दानवे जे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत तेही इथे येणार आहेत. म्हणजे वेगवेगळी विरोधी पक्षाची मंडळी आल्यानंतर दुपारी 2 वाजता माजी केंद्रीय मंत्री इथले खासदार नारायण राणे इथे येणार आहेत आणि ते पत्रकार परिषद करतील. काल आशिष शेलार यांनी महाराष्ट्राची जाहीरपणे माफी मागितलेली आहे. त्यामुळे मला असं दिसतंय की राज्य सरकार कुठेतरी एक प्रकारे माफी मागून किंवा या संदर्भातल्या ज्या गोष्टी घडल्यात त्याबद्दलची दिलगिरी व्यक्त करून प्रकरणावर लवकरात लवकर पडदा पडेल असं बघेल. विरोधी पक्ष हा काही मुद्दा एवढ्यात सोडण्याची शक्यता नाहीये. सर्वसामान्य जनतेचं जर मला विचारशील प्रज्ञा, तर हा जो दुर्दैवी प्रसंग जिथे घडला तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य पुतळा व्हावा, त्याची लवकरात लवकर घोषणा करावी अशीच सगळ्यांची मागणी. नक्कीच तुम्ही आमच्यासोबत असेच राहा. मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये आपण बघतोय की पुतळा कोसळल्या प्रकरणी अनेक जी वक्तव्य आलेली आहेत त्या वक्तव्यांबद्दल सुद्धा आपण बोलणार आहोत. तुर्तास राहुल, धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी.